जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. एका अशा दृश्याची कल्पना केली ना, तर अंगावर अक्षरशः काटा येतो. हो, नक्कीच. तो काळच तसा होता. म्हणजे बघा, एका सार्वजनिक तळ्यावर गुरेढोरे, कुत्री, मांजरं अगदी सहज पाणी पिता आहेत. पण एका विशिष्ट समाजातील माणसाला तिथे जाऊन स्वतःच्या हाताने उंजळभर पाणी घेण्याचा अधिकार नाहीये. अगदी बरोबर. आणि निसर्गाने सर्वांसाठी समान निर्माण केलेल्या या पाण्याभोवती माणसानेच अहंकाराच्या आणि क्रूरतेच्या अशा अदृश्य भिंती उभ्या केल्या होत्या. हो ना, ज्या भेदने त्याकाळी पूर्णपणे अशक्य वाटत होते. तर आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अशा ऐतिहासिक संघर्षाचा वेध घेणार आहोत, जिथे माणसांना केवळ पिण्याच्या पाण्यासाठी, म्हणजे एका अत्यंत मूलभूत गरजेसाठी लढा द्यावा लागला. ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आधारे आपण महाडचा सत्याग्रह आणि चवदार तळे यांच्या मुळाशी जाणार आहोत. एका गावापुरती मर्यादित नव्हती. तत्कालीन समाजात जाती व्यवस्थेने इतके भयंकर आणि क्रूर स्वरूप धारण केले होते की अस्पृश्यतेच्या नावाखाली सार्वजनिक विहिरी, तलाव आणि नद्यांचे घाट वापरण्यास एक मोठ्या वर्गाला सक्त मनाई होती. बापरे, म्हणजे हे केवळ पाण्याचे दुर्भिक्ष नव्हते का? नाही, अजिबात नाही. हे मानवी अधिकारांचे थेट हनन होते. पिढ्यानपिढ्या एका मोठ्या मानवी समूहाला त्यांच्या मूलभूत गरजांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले गेले होते. इथे एक गोष्ट समजायला मला थोडी कठीण जातीये. ऐतिहासिक नोंदी पाहिल्या तर 1923 मध्येच मुंबई प्रांतिक विधिमंडळात एक ठराव मांडला गेला होता ना? हो, सी.के. बोले यांनी तो ऐतिहासिक ठराव मांडला होता. बरोबर, की सर्व सार्वजनिक पाणवठे, शाळा आणि दवाखाने सर्वांसाठी खुले असावेत. आणि त्यानंतर 1924 मध्ये महाड नगरपालिकेनेही तसा ठराव संमत केला होता. मग जर कायद्याने किंवा प्रशासनाने हे तळे आधीच खुले केले होते, तर प्रत्यक्षात तिथे जाऊन इतका मोठा सत्याग्रह करण्याची वेळच का आली? हाच या संपूर्ण संघर्षाचा केंद्रबिंदू आहे. हे बघा, केवळ कागदावर कायदे करून किंवा ठराव संमत करून समाजाची मानसिकता लगेच बदलत नसते. खरंय. महाड नगरपालिकेने ठराव नक्कीच पास केला होता, परंतु सनातनी प्रवृत्तीच्या लोकांचा आणि प्रस्थापित व्यवस्थेचा सामाजिक दबाव इतका प्रचंड होता की प्रशासनाची तो ठराव अंमलात आणण्याची हिंमतच झाली नाही. अच्छा, म्हणजे प्रशासनही पूर्णपणे दबावाखाली होतं तर? नक्कीच. जेव्हा समाजातील एखादा प्रबळ गट संसाधनांवर नियंत्रण ठेवतो, तेव्हा ते नियंत्रण केवळ भौतिक नसते, ते मानसिक असते. पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीपासून वंचित ठेवणे हे सत्ता टिकून ठेवण्याचे एक अत्यंत प्रभावी हत्यार होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा तू या तळ्याचं पाणी पिऊ शकत नाहीस असे सांगितले जाते, तेव्हा त्यामागील हेतू केवळ त्याला तहानलेला ठेवणे हा नसतो. अगदी बरोबर. तुझी सामाजिक किंमत जनावरांपेक्षाही कमी आहे ही जाणीव सतत करून देणे हा त्यामागील खरा उद्देश असतो. म्हणजे सार्वजनिक संपत्तीवरील हा निर्बंध केवळ संसाधनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नव्हता, तर माणसाचा माणूसपणच हिरावून घेण्याचा तो एक पद्धतशीर डाव होता. एक प्रकारची मानसिक गुलामगिरी लादण्याचाच तो प्रयत्न होता. पण मला सांगा, त्या काळात कोणतीही आधुनिक संवाद माध्यमे नव्हती, ना इंटरनेट, ना मोबाईल फोन. हो, ते तर आहेच. तरीही महाडसारख्या ठिकाणी हजारो लोकांचा जनसमुदाय कसा काय एकत्र आला? यामागे नक्की कोणती रणनीती होती? यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अत्यंत सूक्ष्म आणि भक्कम नियोजन होते. 1927च्या सुरुवातीला बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून कुलाबा जिल्ह्यात एक अधिवेशन घेण्याचे ठरले. यासाठी स्थानिक पातळीवर रामचंद्र मोरे, सुभेदार सावतकर आणि विशेष म्हणजे महाड नगरपालिकेचे तत्कालीन अध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस यांसारख्या नेत्यांनी गावोगावी जाऊन बैठका घेतल्या. टिपणीसे स्वतः सवर्ण होते ना? हो, ते स्वतः सवर्ण होते, पण त्यांनी या समतेच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा दिला होता. गावोगावच्या लोकांना निरोप पाठवले गेले. लोक बैलगाड्यांतून, पायी चालत, स्वतःच्या भाकरीसोबत बांधून या अधिवेशनासाठी महाडला पोचले. क्या बात आहे. म्हणजे हे संघटन एका रात्रीत झालेले नव्हते, त्यामागे अनेक महिन्यांची वैचारिक बांधणी होती. नक्कीच. आणि अन्यायाविरुद्धचा खदखदणारा संतापही होता. याचा अर्थ 19 आणि 20 मार्च 1927ला भरलेले ते अधिवेशन केवळ एक साधी राजकीय सभा नव्हती. शतकानुशतके दाबल्या गेलेल्या भावनांचा तो एक मोठा स्फोट होता. आणि याच अधिवेशनात असं काही आवाहन केले गेलं असेल, ज्याने या हजारो लोकांना चवदार तळ्याकडे कूच करण्याची प्रेरणा दिली. हो, बाबासाहेबांचे त्या अधिवेशनातील भाषण हे मानवाधिकारांचा जाहीरनामाच होता. त्यांनी उपस्थितांना अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले की हा लढा केवळ पोटापाण्याचा किंवा तहान भागवण्याचा नाही. त्यांनी या संघर्षाची तुलना थेट फ्रेंच राज्यक्रांतीशी केली. अरे वा, थेट फ्रेंच राज्यक्रांतीशी? हो, आपण इथे केवळ पाणी पिण्यासाठी आलो नाही आहोत, तर आपणही माणसं आहोत आणि इतरांप्रमाणेच आपल्यालाही समान अधिकार आहेत हे सिद्ध करण्यासाठी आपण इथे आलो आहोत, असा अत्यंत प्रखर विचार त्यांनी तिथे मांडला. म्हणजे जेव्हा लोकांना हे समजलं की त्यांच्या दुःखाचं मूळ त्यांच्या कर्मात नसून या अन्यायकारक व्यवस्थेत आहे, तेव्हा त्यांच्यातील पिढ्यानपिढ्यांची भीती नाहीशी झाली असेल. अगदी 100%. आणि मग तो ऐतिहासिक क्षण आला.
20 मार्च 1927. त्या दृश्याची कल्पना केल्यास थक्क व्हायला होतं. हजारो लोक ज्यांना पिढ्यानपिढ्या स्वतःची सावलीही लपवावी लागली होती ते आता ताटमानाने संघटित झाले होते. हो, आणि तो मोर्चा जेव्हा चवदार तळ्याकडे मार्गस्थ झाला तेव्हाची ती शिस्त आणि शांतता खरोखरच विलक्षण होती. ती शिस्तच त्या मोर्चाची सर्वात मोठी ताकद होती. म्हणजे कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा आरडाओरडा नव्हता. नेतृत्वाखाली निघालेला तो मोर्चा अतिशय भव्य आणि तितकाच शांततापूर्ण होता. कोणाच्याही मनात विध्वंस करण्याची किंवा कोणावर हल्ला करण्याची भावना नव्हती. 4-4च्या रांगेत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हजारो लोक तळ्याच्या दिशेने चालत होते. हे ऐकताना अंगावर शहारे येतात. जेव्हा हा मोर्चा चवदार तळ्याच्या काठावर पोहोचला तेव्हाचं वातावरण अत्यंत भारावलेले होते. बाबासाहेब तळ्याच्या पायऱ्या उतरले, त्यांनी तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला, हाताची ओंजळ केली आणि ते पाणी प्राशन केले, आणि त्यांच्या पाठोपाठ त्या हजारो अनुयायांनी ते पाणी प्यायले. केवळ पाणी पिण्याची ही साधी कृती एक महान क्रांतिकारी कृती कशी ठरली हे आता अगदी स्पष्ट होते. हे केवळ काही पावले चालणे नव्हते, शतकानुशतके असलेल्या गुलामगिरीच्या छातीवर पाय ठेवून पुढे जाणे होते. अगदी खरंय, प्रस्थापित व्यवस्थेला दिलेले ते सर्वात मोठे आणि उघड आव्हान होते. पण इतिहासाचा अभ्यास करताना असे दिसते की जेव्हा एखादी अन्यायकारक व्यवस्था मुळापासून हदरते तेव्हा तिचा प्रतिकारही तितकाच हिंसक असतो. हो, कारण इतक्या शांततेत पार पडलेल्या या सत्याग्रहानंतर जो घटनाक्रम घडला तो अतिशय अस्वस्थ करणारा आहे. त्यानंतर नेमकं काय झालं? तिथेच त्या वर्चस्ववादी व्यवस्थेचा खरा आणि हिंसक चेहरा समोर येतो. अस्पृश्यांनी तळ्याचे पाणी पिल्याची बातमी महाड शहरात वाऱ्यासारखी पसरली. सनातनी लोकांनी जाणीवपूर्वक अशी अफवा पसवली की तळ्याचे पाणी पिल्यानंतर आता हे लोक महाडच्या वीरेश्वर मंदिरात प्रवेश करणार आहेत. बापरे, केवळ एका अफवेवरून? हो, या केवळ एका अफवेने प्रस्थापितांचा संताप उफाळून आला. सशस्त्र सनातनी लोकांच्या जमावांनी अधिवेशनाच्या ठिकाणावर आणि सत्याग्रहात सहभागी झालेल्या निशस्त्र लोकांवर अचानक आणि अमानुष हल्ला केला. लोकांचे जेवण उधळून दिले गेले, अनेकांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण झाली. हे भयंकर आहे. अशा हिंसक हल्ल्याच्या वेळी जिथे हजारो लोकांचा जमाव आहे तिथे मोठी दंगल उसळण्याची शक्यता होती. सत्याग्रहींमध्येही संताप असणं साहजिक आहे ना. मग या परिस्थितीला कसं हाताळलं गेलं? इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागली आणि त्यांची दूरदृष्टी दिसून आली. सत्याग्रहींमध्ये अनेक निवृत्त लष्करी अधिकारी आणि तरुण होते ज्यांना या हल्ल्याचे जशास तसे उत्तर द्यायचे होते. साहजिकच आहे, रक्त सळसळत असणार त्यांचं. हो ना, पण बाबासाहेबांनी अत्यंत कडक शब्दांत सर्वांना शांत राहण्याचे आणि कोणत्याही प्रकारचा हिंसाचार न करण्याचे आदेश दिले. जर तिथे हिंसाचार झाला असता तर ब्रिटिश सरकारला आणि स्थानिक प्रशासनाला या चळवळीला चिरडून टाकण्याचे आयते निमित्त मिळाले असते. अच्छा, म्हणजे त्यांना हा लढा रस्त्यावरील दंगलीत अडकवायचा नव्हता का? बरोबर, त्यांना हा लढा वैचारिक आणि कायदेशीर पातळीवर लढायचा होता. त्यामुळे इतकी मोठी मारहाण सहन करूनही दलित समाजाने विलक्षण असा संयम दाखवला. हा संयम खरोखरच अचंबित करणार आहे. पण या मारहाणीनंतर सनातनी लोकांनी जे केले ते ऐकून संताप तर येतोच, पण त्या विचारसरणीची कीवही करावीशी वाटते. हो, तुम्ही त्या शुद्धीकरणाबद्दल बोलताय ना? हो, पाणी अशुद्ध झाले म्हणजे त्याला विटाळ झाला असे मानून त्यांनी ते तळं शुद्ध करण्यासाठी काहीतरी अत्यंत अपमानजनक कर्मकांड केले होते, बरोबर? होय, आणि तो घटनाक्रम त्या काळातील मानसिक आजाराचे सर्वात मोठे उदाहरण आहे. तळ्याचे पाणी अशुद्ध झाले आहे असा दावा करून महाडमधील काही सनातनी पुजाऱ्यांनी एक शुद्धीकरण प्रक्रिया राबवली. काय केलं त्यांनी नक्की? त्यांनी गोमूत्र, शेण आणि दुधाचे मिश्रण असलेले 108 हंडे मंत्रोच्चार करून त्या प्रचंड मोठ्या तळ्यामध्ये ओतले आणि मग जाहीर केले की आता हे पाणी पुन्हा शुद्ध झाले आहे. हे किती हास्यास्पद आणि अतार्किक आहे. म्हणजे कुत्र्या मांजरांनी पाणी पिल्याने जे पाणी अशुद्ध होत नाही ते एका माणसाच्या स्पर्शाने अशुद्ध होते आणि केवळ काही हंडे गोमूत्र टाकल्याने ते पुन्हा शुद्ध होते. त्यांचा कथित नीचांक दर्जा पुन्हा एकदा दाखवून देण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार होता. या नाटकामधून त्यांना हाच संदेश द्यायचा होता की तुम्ही कितीही सत्याग्रह करा, आमची सत्ता तुमच्यापेक्षा वरचढ आहे. पण मला वाटतं या हिंसक विरोधाचा आणि शुद्धीकरणाच्या अपमानाचा परिणाम मात्र त्यांच्या अपेक्षेच्या अगदी उलट झाला असेल. म्हणजे लोक दहशतीमुळे घाबरून मागे हटले नसतील. अजिबात नाही. या हल्ल्यांमुळे आणि अपमानामुळे चळवळ दाबली गेली नाही, तर उलट अधिक प्रज्वलित झाली. या घटनेमुळे दलित समाजाला हे स्पष्ट कळून चुकलं की हा लढा केवळ एका तळ्याचा नाही, हा हजारो वर्षांच्या विषमतेविरुद्धचा लढा आहे आणि तो दीर्घकाळ चालणार आहे. आणि यातूनच संघटित राहण्याची नवीन जाणीव निर्माण झाली ना? हो, म्हणूनच यानंतर बाबासाहेबांनी डिसेंबर 1927 मध्ये महाड येथेच दुसऱ्या सत्याग्रहाची हाक दिली. आणि या दुसऱ्या सत्याग्रहाच्या वेळेस एक मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला होता, कारण प्रस्थापितांनी हा लढा न्यायालयात खेचला होता. अगदी बरोबर.
ऑगस्ट 1927 मध्ये काही सनातनी हिंदूंनी महाडच्या न्यायालयात असा दावा दाखल केला की चौदार तळे ही सार्वजनिक मालमत्ता नसून ती खाजगी मालमत्ता आहे आणि त्यामुळे अस्पृश्यांना तिथे जाण्याचा अधिकार नाही. आणि त्यांना न्यायालयाकडून मनाई हुकूम मिळाला होता. हो, त्यांना तात्पुरता मनाई हुकूम मिळाला होता. जेव्हा डिसेंबर 1927 मध्ये बाबासाहेब आणि हजारो अनुयायी पुन्हा जमा झाले तेव्हा त्यांच्यासमोर हा मनाई हुकूम उभा होता. मग अशा वेळी बाबासाहेबांनी कायद्याचा सन्मान कसा राखला? कारण ते स्वतः एक कायदेपंडित होते. जर मनाई हुकूम होता तर सत्याग्रह करणे म्हणजे कायद्याचं उल्लंघन ठरले असते. हा, हे एक अतिशय ऐतिहासिक आणि धोरणात्मक निर्णय होता. बाबासाहेबांनी जाहीर केले की आपला लढा देशाच्या कायद्याविरुद्ध नाही तर समाजातील अन्यायकारक रूढींविरुद्ध आहे. त्यामुळे त्यांनी तळ्यावर जाऊन पाणी पिण्याचा बेत रद्द केला आणि न्यायालयात कायदेशीर लढा देण्याचा मार्ग स्वीकारला. हा निर्णय खरोखरच शहाणपणाचा होता. पण त्याच दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर 1927 रोजी त्यांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचा जाहीर दहन केले. पाणी पिण्यापेक्षाही हा एक अत्यंत मोठा आणि थेट वैचारिक प्रहार होता. मानवी हक्कांच्या इतिहासातील ही एक अत्यंत महत्त्वाची घटना मानावी लागेल. आणि तो जो कायदेशीर लढा न्यायालयात सुरू झाला त्याचा निकाल काय लागला? हा कायदेशीर लढा तब्बल 10 वर्ष चालला. महाडच्या कनिष्ठ न्यायालयापासून ते थेट मुंबई उच्च न्यायालयापर्यंत ही लढाई लढली गेली. अखेर 17 मार्च 1937 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आणि स्पष्ट केले की चौदार तळे ही सार्वजनिक मालमत्ता आहे आणि त्यावर सर्वांचा समान अधिकार आहे. क्या बात है. म्हणजे तो केवळ एका खटल्याचा निकाल नव्हता तर ती समतेचा तत्वाची एक मोठी कायदेशीर आणि नैतिक विजय होती. महाडचा तो प्रसंग आणि त्यानंतरचा 10 वर्षांचा संघर्ष केवळ एका गावापुरता मर्यादित राहिला नाही, त्याने संपूर्ण देशाच्या सामाजिक न्यायाची दिशाच बदलून टाकली. नक्कीच. या चळवळीने देशभरातील इतर समतावादी चळवळींना प्रचंड मोठी प्रेरणा दिली. सामाजिक न्यायाच्या लढ्यातील हा एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला. चौदार तळ्याच्या या लढ्याची तुलना मला एका ठिणगीशी करावीशी वाटते, जिने विषमतेच्या अंधारात समानतेच्या विचारांचा एक प्रचंड मोठा वणवा पेटवला. अगदी खरंय. कारण या घटनेने एका मोठ्या शोषित वर्गाला हे शिकवले की अन्याय मूकपणे सहन करणे हा जन्मसिद्ध अधिकार नाही, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि त्यासाठी संघटित होणे हे आपले कर्तव्य आहे. जगाच्या पाठीवर जिथे जिथे मानवी हक्कांसाठी लढे उभारले गेले, मग तो अमेरिकेतील नागरी हक्क लढा असो किंवा दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरुद्धचा लढा असो, त्या सर्व लढ्यांच्या मालिकेत महाडचा सत्याग्रह अत्यंत उच्च स्थानी जाऊन बसतो. कारण इथे संघर्ष पैशांसाठी किंवा जमिनीसाठी नव्हता, तर तो माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारासाठी होता. बरोबर. शब्दांचा उच्चार केला जातो ना, तेव्हा ते बऱ्याचदा केवळ कागदावरचे जड शब्द वाटतात. पण जेव्हा चौदार तळ्याच्या पार्श्वभूमीवर या शब्दांकडे पाहिले जाते तेव्हा त्यांचा खरा आणि अत्यंत खोल अर्थ आपल्याला समजतो. हो, पिढ्यानपिढ्या एखाद्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही असे सांगणाऱ्या व्यवस्थेला झुगारून देऊन ताठ मानेने उभे राहणे हे किती मोलाचे आहे. नक्कीच. माणूस म्हणून श्वास घेण्याचा आणि निसर्गाने दिलेल्या गोष्टींवर समान हक्क सांगण्याचा हा अधिकार मिळवणे हे कुठल्याही सत्तेपेक्षा मोठे आहे. महाडच्या सत्याग्रहाने लोकांच्या मनातील वर्षानुवर्षांची भीती कायमची काढून टाकली आणि आत्मसन्मानाची एक नवीन ऊर्जा दिली. इतिहास केवळ भूतकाळात घडलेल्या घटनांची नोंद ठेवत नाही, तर तो वर्तमानातील समाजाला त्यांची सद्सद्वेग बुद्धी जागे ठेवण्याची चेतावणी देत असतो. महाडचा लढा हा त्याच जागृतीचा एक अखंड वाहणारा झरा आहे. खरंच, हा इतिहास नुसता वाचायचा नाही तर तो समजून घ्यायचा आणि आचरणात आणायचा विषय आहे. ऐतिहासिक संदर्भातून या सत्याग्रहाचे अनेक महत्त्वाचे पैलू आज उलगडले गेले. पण जाता जाता सर्व ऐकणाऱ्यांसाठी एक प्रक्षोभक आणि विचार करायला लावणारा विचार इथे मांडावासा वाटतो. हो, नक्की सांगा. काळ कितीही बदलला असला आणि आपण आधुनिक जगात वावरत असलो तरी आजही आपल्या आजूबाजूला अशी अनेक अदृश्य चौदार तळी असू शकतात, जिथे विषमतेचे, पूर्वग्रहांचे आणि भेदभावाचे पाणी साचले आहे. कदाचित ती जातीय विषमतेच्या स्वरूपात असतील, आर्थिक विषमतेच्या स्वरूपात असतील किंवा इतर कोणत्याही भेदभावाच्या रूपात असतील. ती अदृश्य तळी ओळखणे आणि तिथे समतेचा विचार रुजवणे ही आता समाजाची सामूहिक जबाबदारी नाही का? अगदी उत्तम विचार आहे हा. आणि ज्ञानाचा, समतेचा आणि अधिकारांचा हाच विचार पुढे नेण्यासाठी प्रज्ञाप्रवाह या मोहिमेशी जोडले जाणं अत्यंत आवश्यक आहे. हा केवळ एक कार्यक्रम नाहीये. हो, ही वैचारिक स्वातंत्र्याची आणि सामाजिक न्यायाची एक निरंतर चालणारी मोहीम आहे. त्यामुळे आजचा हा महत्त्वाचा संदेश आणि हा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही चर्चा नक्की शेअर करा.
आणि अशी जनजागृतीची मोहीम अधिक बळकट करण्यासाठी आणि विचारांचा हा प्रवाह अखंड चालू ठेवण्यासाठी मेंबरशिपच्या माध्यमातून मिळणारा तुमचा पाठिंबा अत्यंत मोलाचा ठरतो. अगदी बरोबर. समाजातील प्रत्येक घटकाने या प्रवाहात सहभागी होऊन या मोहिमेला भावनिक आणि वैचारिक बळ द्यावे हेच आवाहन आहे. समतेचा आणि आत्मसन्मानाचा हा विचार कायम मनात तेवत राहो. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय.